आज निवडणुकीच्या रिंगणात उतरले, राजकारणात उतरले, काय सांगाल? आता खरं तर चौथी पिढी ही आता ते लग झालं, पण या ठिकाणी मी काम केलेलं आहे. विधानसभापासनं माझं काम हे चालूच आहे. मी सगळीकडं म्हणजे खुर्ची टाकण्यापासनं सगळी आता काहीही असू दे, मी नेहमी लोकांसाठी असते आणि आज लोकांकडनं हे आलेलं आहे की आम्हाला या ठिकाणी दीदी हवे आहेत आणि म्हणून आज इथं आहे. त्या व्यतिरिक्त आज लोकांसाठी मला या ठिकाणी जास्तीत जास्त काम हे करायचं आहे आणि तेच आम्ही सुरुवातीला तुम्हाला पाहिलं होतं की राहुल आवाडे साहेब लोकसभेची निवडणूक लढवणार होते आणि त्यासाठी तुम्ही कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता आणि त्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये तुम्ही तुमची भावना व्यक्त केली होती आणि त्या दिवसापासून जर आजपर्यंत आम्ही राजकारण बघतोय, तुम्ही कसं बघताय त्याकडे? खरं तर इथे पाट अँड पार्सल आहे, पण ते आता त्यांचं झालं आणि मी इथं खरं तर सोशल सर्व्हिसच्या लोकांसाठी काम करायचं आहे. हे डोक्यात ठेवून मी इथं आहे आज. असं कळतंय की तुमच्या निवडणुकीच्या विरोधात तुमच्याच कार्यकर्त्याला उभं केले जात आहे, त्याकडे तुम्ही कसं बघताय? ते आता होणारच, ते पार्ट अँड पार्सल सांगितल्यासारखं. आता इट्स पार्ट अँड पार्सल, तेवढंच बोलेन मी. विकास मोलन माझं खरं बघितलं गेलं तर स्टार्टिंग विथ आपलं जे जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्याला आपण क्लासरूम कसं करता येईल, तिथं आपण जास्तीत जास्त स्कूल्स आहेत तिथं कसं काम करता येईल हे बघायचं आहे. अण्णांनी राहुल साहेबांनी जी कामं केलेत तिथं त्या भागात त्याला अजून अपग्रेड कसं करता येईल हे बघायचं आहे. त्यानंतर आपली जी हॉस्पिटलची कामं आहेत हे पण आपण जास्तीत जास्त एनहान्स कसं करता येईल हेही बघायचं आहे. ही सगळी कामं आपल्याला जास्तीत जास्त रस्त्याची असू दे हे आपण जास्तीत जास्त कसं करता येईल हे बघायचं आहे आणि आपल्याला जी केलेली कामं आहेत त्याला अपग्रेड करायचं आहे आणि विकास आपल्याला कसं करता येईल जास्तीत जास्त ते डोक्यात ठेवून आपण या ठिकाणी आरोपी केला जातो, तर त्याला तुम्ही कसे प्रत्युत्तर द्या? सॉरी, आरोप आता ते तेच सांगितले, जरी आता सगळ्यांवरती होतंयच ते, राहुल साहेबांवरती झालं होतं, अण्णांवरती, आज काम आपलं हे बोलतंय आपल्यासाठी आणि काम माझंही आतापर्यंत आहे म्हणून मला भाजपकडनं ही संधी मिळालेली आहे. खरं तर मग त्याच संधीचं सोनं मी या ठिकाणी करीन एवढी मी खात्री देते. कार्यकर्ते म्हणून तुमची ओळख आहे, उमेदवारी मिळाली, काय सांगाल त्याबद्दल? मी खरं तर खूप मला माहिती नव्हतं आणि कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी काम केलेली आहे आणि खरं तर 7 तारखेला माझं लग्न होतं. मग लग्न या ठिकाणी आपण पुढं घेतलेलं आहे. आता आपलं निकाल असणार आहे 7 तारखेला. मग या हिशोबाने आपण काम करत राहायचं आहे. आता युवकांसाठी, महिलांसाठी आता कित्येक गोष्टी आहेत, कित्येक योजना आहेत जे कधी कधी आपल्यापर्यंत पोहोचत नाही. मग ती योजना असू दे किंवा जे गोष्टी आहेत ते आपल्यापर्यंत जे गॅप आहे ते ब्रिज करीन मी या ठिकाणी. हे माझं प्रयत्न हे असणार आहे आणि त्या व्यतिरिक्त म्हणजे कित्येक अशा गोष्टी आहेत महिलांसाठी जरी असलं तर महिलांसाठी घरी बसल्या बसल्या कामं आपल्याला उपलब्ध करून द्यायची आहेत आणि असे कित्येक गोष्टी आहेत आणि हे मी या ठिकाणी मी या ठिकाणी माझा प्रयत्न असेल लोकांपर्यंत हे पोहोचवणं, एवढंच. अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.